दिवसाचं औचित्य साधून जिव्हाळा चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व या क्रीडांगणामध्ये मात्र संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळालं. आजचा अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेची चर्चा केली, प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, मान्यवरांची उपस्थिती नक्कीच पाहायला मिळते. क्रिस्टल ट्रॉफीज या स्पर्धेसाठी खास आकर्षण राहिलं आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून अक्षय शेठ मात्रे, कुणाल शेठ मात्रे 81-82 यांच्या माध्यमातून संपूर्ण ओमसाई MTC ही स्पर्धा कव्हर करत असताना मात्र पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये समालोचनामध्ये अगदी आपण जर पाहिलं राजेश पाताडे सर, लवजी जाधव सरांना देखील आपण सुमुद्र वाणीतून समालोचन त्यांचं ऐकलं. आजच्या दिवसासाठी आपण जर पाहायला गेलं तर अमोलजी पवार सर हे देखील जोडले गेलेत या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये आणि जिव्हाळ्या चषकामध्ये सरचे स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये विद्युजी नाकवा सर आणि अक्षय सरांना मात्र नक्कीच पाहतोय. सगळे सेकंड मॅचकडे आजच्या दिवसातल्या भरपूर मॅचेस आहेत आणि आजचा दिवस रविवारचा दिवस, संडे फन डे आणि क्रिकेटचा दिवस. मॅच आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला जय हनुमान संघ माणेगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये बनपुरी स्ट्रायकर्स हा संघ पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय माणेगाव संघाने, बॅटिंगचा घेतलाय निर्णय आणि जिथे आपण पाहायला गेलं तर मॅचला होते सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि रोहित आणि नितीन पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. येस, मॅचला सुरुवात झाली आणि ज्या वेळेस मानेगावची मॅच असते त्यावेळेस संपूर्ण ग्रामस्थ एकवटला जातो. संपूर्ण टीम त्यांना सपोर्ट करण्यासाठी मात्र येत असते. पहिलाच बॉल पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरने आता लाईन मिस केली आहे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, जिथे नितीन पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळतोय. गणेश आणि रोहित स्टॅकनेडला बघतोय. अनेक स्पर्धेमध्ये चांगला फॉर्म राहिलाय या खेळाडूचा. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. फटका फसलाय, शॉर्ट बॉल होता, बॅटची वरची कडा लागली आणि विकेट किपरने आता लाईन मिस केली नाहीये. मोठ्या फटक्यासाठी गेले होते परंतु प्रॉपर टायमिंग रोहितचं जुळलं नाहीये आणि पहिला धक्का लागतोय टीम मानेगाव संघाला. रोहितच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय रोहित. पहिला धक्का क्रमांक 1 लागतोय मानेगावला. महत्वाची विकेट होती. रोहितला माघारी धाडण्यामध्ये नितीनला यश आलंय. पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाहीये आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट येणं भरपूर महत्त्वाचं होतं बनपुरी स्ट्रायकर संघाला आणि तेच नितीनने करून दाखवलंय. चांगली सुरुवात म्हणता येईल बनपुरी स्ट्रायकर संघाकडनं. इनेट नंबर 3 मध्ये निलेश दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. आता निलेश आणि गणेशने मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, एक चांगला खेळ करावा लागेल आणि एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. कारण टॉस तुम्ही जिंकला होता, बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही घेतला होता आणि तसाच पद्धतीची कामगिरी तुम्हाला करावी लागेल. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या ठिकाणी चांगला स्टॉप तिथे केलाय आणि पॉवर प्लेचं उत्तम षटक मात्र हाताळत असताना मात्र गोलंदाज नितीनला आपण बघतोय. आत्तापर्यंत चांगले षटक हाताळले संघाचं खातं अजूनही ओपन करून दिलं नाहीये. श्री गणेश झालेला नाहीये. कुठलीही धावफलकावरती लागत नसताना पाहायला मिळाले. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा गेलेत. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल होता परंतु कॅच अगदी प्रयत्न चांगला राहिला परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि तिथे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली आणि संघाचं खातं अकाउंट आणि श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव जरूर आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. काउकर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव प्राप्त होईल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 2, लॉस ऑफ दी 1 विकेट. मानेगाव संघ. पॉवर प्लेचं सुंदर षटक मात्र नितीनने हाताळलं. नितीनकडे क्षमता आहे एक चांगलं षटक हाताळण्याची आणि पॉवर प्लेचं षटक त्याने खूप चांगल्या रीतीने हाताळलं.
फक्त 2 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाचा गडी माघारी धाडण्यामध्ये नक्कीच त्याला यश आलं. तिथे महत्त्वाची विकेट रोहितची मात्र त्याने घेतली. परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये स्वतः कर्णधार मात्र येत असताना मात्र कॅप्टन आदित्य आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता. परंतु एक धाव नक्कीच घेतली गेली. बनपुरी टीम सोडलाय हा बॉल. अगदी ओळखलं, पारखलं. लेग स्टिक सोडून जाणार हा मात्र बॉल पाहायला मिळाला. बिट करून पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र होता. मिडॉन तैनात होता त्या ठिकाणी आणि चांगला स्टॉप मिडॉनच्या माध्यमातून झाला. आणि हो, इथे काय घडलंय, बरोबर यष्ट्यांवरती धडकलाय. काठी काढली. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. अगदी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी केली आहे. विकेट किपर एंडकडे चांगला थ्रो तिथे पाहायला मिळतोय. एकच धाव, सिंगल. चेक केलाय, पुन्हा टाकावं लागेल. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना यश नाही आलं आणि थोडासा नाराज देखील आहे. आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. अटेम्प्ट चांगला केला होता, प्रयत्न चांगले होते, परंतु बॉल हातातून शेवटच्या मोमेंटला निसटला. तिथे आपण जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. टीमची धावसंख्या 7. लॉस ऑफ दी 2 विकेट. मानेगाव संघ.
2 धाबा नक्कीच येतील. मोठा फटका सजवला जरूर आहे. बॉल अगदी निघून चाललाय 6 धावांसाठी. षटकार येतोय, जबरदस्त स्ट्रोक. या फटक्याची गरज होती टीमला आणि तो फटका अगदी बरोबर खेळलाय गणेशने. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. हो, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, कॅचचा कॉल आहे. कॅच होईल का? पुन्हा एकदा चुकी झाली आहे आदित्यकडून. प्रयत्न चांगला केला होता परंतु पुन्हा एकदा यश आलं नाहीये आणि तिथे गणेशला जीवदान प्राप्त झालंय. आणि निलेश वरती आता नजरा असतील कारण PTPL येते. कोलवर टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. त्याचबरोबर यावर्षी PTPL मध्ये 40+ खेळाडू, लेजंड खेळाडूंना घेणं अनिवार्य आहे आणि त्यांना गोलंदाजी देखील अनिवार्य आहे. हा नवीन नियम PTPLचा काहीतरी नवीन सातत्याने घेऊन येण्यामध्ये नक्कीच कमिटी आणि शिवा जाधव बॉस पाहायला मिळतो. आणि याही वर्षी मात्र PTPL नवीन हंगाम पर्व क्रमांक 6 याच मैदानामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आलाय, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोअर कार्डवरती जरूर ॲड होईल. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. सलगचा दुसरा वाईट पाहायला मिळतोय. 20 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा मिळतील. जिव्हाळा चषक येतोय चौकार. परत एक वेळेला खराब दिशा कारण थोडंसं दिशेपासून भरकटतोय. टप्पा चुकतोय, अँगल चुकतोय परंतु व्हेरिएशन आहे. एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली आहे. तिथे एकच धाव, चांगला स्टॉप तिथे केलाय. आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवरती. चर्चा केली होती PTPLची. पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं पर्व येत असताना मात्र पाहायला मिळतंय 12 संघ, 12 संघ मालक, 12 आयकॉन खेळाडू मात्र या PTPL मध्ये पाहायला मिळतील. भरपूर साऱ्या गोष्टी या PTPL मध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी आपण पाहायला गेलं तर बाईक होती सिरीजसाठी आणि पहिला बायकर मॅन पाटण तालुक्याचा प्रशांत बोत्रे ठरला होता. यंदाचा पर्व कोण गाजवेल ही चर्चा प्रत्येकाकडे आहे. उत्सुकता प्रत्येकजण पाहतोय या PTPLची. शॉर्ट बॉल त्याला मात्र पाठवलंय, पुल केलंय. शॉर्ट ऑन पुल आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय. चेंडू वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल सीमा पार. येतोय षटकार. अनिल वरती आक्रमण केलंय. बत्तीस धावा. डीजे लावला असेल, मग डीजे लावायचं. आणखीन एक, परत एक वेळा. आता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गणेश थोडा शांत होता परंतु आता शेवटच्या षटकामध्ये त्याची बॅट बोलायला लागली आहे आणि गणेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ते फटके आता त्याच्या बॅटमधून यायला लागलेत. 2 मोठे फटके आलेत आणि टीमची धावसंख्या 38. जिथे पहिल्या 2 षटकामध्ये धाबा होत्या फक्त 7
परंतु आता या 2 षटकामध्ये स्लॉगिंग षटक आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतोय फलंदाज गणेश. फ्लिप केलाय, फ्लिक ऑफ द रिस्क, बॉल पाठीमागे चाललाय. जर 30 सर्कल मैदान असतं तर नक्कीच हा चौकार गेला असता फाईन लेग रिजन मध्ये. परंतु आपण जर पाहिलं की तर डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव नक्कीच येते. टीमची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे 39. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. भरपूर कॅचेस बनपुरी टीम कडनं सुटल्यात आज. आपण जर पाहिलं शेवटचा बॉल आहे या इनिंगचा आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मानेगाव संघाचा असेल. 2 षटकामध्ये धावा रोखल्या होत्या परंतु 2 षटकांमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न मानेगावने केलाय. सोडून दिलाय डिक्लेअर स्वरूपाची आणखीन एक धाव. वाईड +1. आणि आज खऱ्या अर्थाने पाहिला गेलं तर 300-350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत दोन्ही खेळाडू गणेश आणि समीर. समोरच्या दिशेने सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, ऑन दी अप खेळलाय. हा षटकार शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मानेगावने केलाय. कारण टॉस जिंकला होता, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवत असताना शेवटच्या 2 षटकामध्ये धावा जमवल्यात. 48-49 धावांचं टार्गेट सेट केलंय. येणारे 20 बॉल आणि 49 धावा करायचे आहेत टीम बनपुरी स्ट्रायकर या संघाला. चला मी विनंती करेन टीम मानेगाव लगेच मैदानाचा ताबा घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेचा निर्बंध आहे, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. सन्माननीय आदरणीय राजू रोडे सर आणि GTC लाईव्हचे सर्वेसर्वा अर्थातच सुशील पाटील त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा नुकतीच ठाणे प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली आणि त्याच्यामध्ये ज्यांचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं सुशील पाटील आणि संपूर्ण टीम. आणि सातत्याने चर्चा असते GTC लाईव्हची आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्यामध्ये ज्या GTCचं कौतुक नक्कीच होतं. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC म्हटलं की सुशील पाटील अँड कंपनी. आणि 2 मित्र म्हटले आज अक्षय शेठ म्हात्रे देखील आहेत. MTC आणि तिथे GTC मैत्रीचे ऋणानं बंद आहेत. अनेक मोठे मोठे इव्हेंट्स दोघांनी कव्हर केलेत. तू जाणारच का पुसेगावला? तू काय आज स्पीडच लागला नाही. तो ड्रायव्हरच आमचा ड्रायव्हर बसला वायफाय ना काय रात्री माझा लक्षात आलं की बारीक ड्रायव्हर सुशीलला बसवलं. वायफाय पण जिओ फायबर कुठं मिनी पण एअरटेलचं आणले. मिनी एअरटेलचं आणले. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. जाऊया उत्तर अर्धामध्ये.
पहिलाच बॉल अगदी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव नक्कीच येईल. बाटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच. परत एक वेळा स्क्वेअर कटचा फटका, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने, अगदी जमिनीला आग लावत गुदगुल्या करत बॉल चाललाय पॉइंटला. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 धावा प्राप्त झाल्यात. जबरदस्त स्ट्रोक, अगदी गणेशवरती आक्रमण केलंय नितीनने. लक्ष्य 49 धावांचा आहे आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना मात्र तिथे नितीन, लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. फुल टॉस बॉल होता, त्याला फुल टोल वसूल करण्यामध्ये यश नाही आलंय आणि तिथे चांगला बॉल हाताळलाय. कमबॅक केलंय गणेश माने याने. संपूर्ण टीम फॉर्ममध्ये असताना दोन्ही टीमने चांगला खेळ पाहायला मिळतोय. परत एक वेळा बॅटची खालची कडा लागत असताना पाठीमागे स्लिप देखील तैनात केली आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोचली 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक, चांगलं षटक तिथे गणेश माने यांनी हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला लॉट्स क्लिअर करायचं आहे. त्यामुळे विनंती करेन, वेळेचा निर्बंध आहे. 20 मिनिटाचा अवधी दोन्ही टीमला दिला आहे कारण प्रत्येक मॅचमध्ये टायमर ऑन असतो आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नियम कठोर आहेत. त्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागतं. त्यामुळे विनंती करणे की थोडंसं स्पीडअप ठेवा. आणि दुसऱ्या षटकासाठी रोहित आला. हो, इथे कॅचचा कॉल आणि विकेटचं पतन. महत्वाचा खेळाडू माघारी जातोय. एक वेगळी ॲक्शन देखील पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून आणि गती काढून घेतली मी म्हणेन या बॉलवरती. बॅटची कडा लागली आणि शॉर्ट पॉइंटला कुठलीही चुकी न करता चांगला झेल तिथे संतोष वीर यांनी पकडलाय आणि लेजंड खेळाडू आहेत. आणि PTPL म्हटलं की नाही, पाटण तालुका म्हटलं की प्रत्येकाच्या नजऱ्या 40+ आणि लेजंड खेळाडूंवरती असतील. आणि नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये आदित्य दाखल झालाय. परत वेळेला तोच बॉल हाताळलाय. चेंडू अगदी बॅटला ब्रश होऊन घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तिथे 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन अ स्कोर कार्ड. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळलाय. लॉंगॉनमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय गणेश यांच्या माध्यमातून आणि तिथे एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. सिंगल डबलने मात्र धावफलक सुरू आहे आणि चांगला स्टॉप इथे करत असताना टीम माणेगाव संघ मोठ्या फटक्यासाठी गेलेत आणि अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मात्र हा ठोकलेला षटकार पाहायला मिळतोय.
जबरदस्त स्ट्रोक, खडे खडे शॉट लगावलाय आणि ही खासियत आहे या फलंदाजाची. नितीन याच्या बॅटमधून आधी पहिल्या षटकामध्ये चौकार आला, त्यानंतर मात्र हा षटकार आणि संघासाठी धावा जमवण्याचं काम हा नितीन करतोय. परत एक वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिथे आपण जर पाहायला गेलं तर ऑन साईडला वळवलाय. चांगला स्टॉप 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हरची झाली समाप्ती आणि टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त, 14 धावा. दीपक आलाय गोलंदाजीमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला आदित्य. फुलटॉस बॉल हातातून निसटलाय, बॉल हवेत आहे आणि पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. नो बॉल म्हणजे आता फ्री हिटची संधी. फ्रीटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय अगदी सीमारेषेच्या बाहेर. फ्रीटच्या बॉलवरती पुरेपूर समाचार घेतलाय नितीनने. नितीन जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र प्रत्येकाच्या नजरा या नितीनवरती असतील. टीमची धावसंख्या 22 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आता कॅचचा कॉल होईल का, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर जबरदस्त एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. नॉन हो, इथे डायरेक्ट हिट. काय घडलंय, काय घडलंय हे पाहावं लागेल. चांगले एफर्ट्स, काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून मात्र दाखवला जातोय. फटका तर सुरेख होता, एलिव्हेशन जास्त प्राप्त झालं होतं आणि तिथे प्रयत्न चांगले केले. क्षेत्ररक्षक रोहित होता आणि षटकार अडवण्यामध्ये तिथे त्याला यश आलं आणि जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळाला होता. डायरेक्ट हिट देखील केला, परंतु क्रीजमध्ये चांगलाच पोहोचलाय तो, बरोबर क्रीजमध्ये पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्याने मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24. चांगला स्टॉप रोहितच्या माध्यमातून, प्रयत्न चांगले होते आपल्या संघासाठी, मात्र त्याने या धावा रोखल्यात. दोन धावा आल्यात. चांगला स्टॉप तिथे करत असताना रोहितला पाहायला मिळालं, परंतु आता नितीनवरती नजरा असतील. 24 धावा झाल्यात. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, बॉल बॅक ट्राय पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रोहित, इथे रनआउट. हरकत नाहीये, परंतु स्ट्राईक नितीनकडे असणं कुठेतरी महत्वाची होती. आदित्य जरी माघारी गेला, परंतु स्ट्राईक वरती जास्तीत जास्त नितीन कसा येईल हे प्रत्येक जण बघतोय. टीमचा तारणहार आहे, अगदी थोडासा दमलाय, थकलाय, परंतु मॅच सोडायला तयार नाहीये. कारण जास्त धावल्याने दम लागतो आणि मॅच जिंकायला देखील दम लागतो.
सुरुवात तर चांगली केली आहे, दोन्ही संघांकडनं सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर शेवटच्या मोमेंटला कोणता संघ जिंकेल हे प्रश्नचिन्ह आहे. उत्तर थोड्याच वेळामध्ये मिळेल. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. कॅचचा कॉल आहे, कॅच महत्वाची आहे आणि वॉट अ कॅच. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. एलिव्हेशन नितीनचं प्राप्त झालं नाहीये या फटक्या मागे. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे गोलंदाज दीपकला विकेटची हमी देखील मिळाली. नितीन वरती नजरा होत्या. शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉल हवेत होता आणि प्रत्येक जण डगआउट मधून बनपुरी खेळाडू नक्कीच म्हणत असतील की ही कॅच सुटू दे, परंतु कुठलीही चुकी केली नाहीये दीपेशने. सोन्या चांगला बॉल. पाच बॉल मध्ये 24 करायचे आहे. संतोष वीर आलेत, लेजंड खेळाडू, 40+ खेळाडू. पाटण तालुका प्रीमियर लीग साठी मात्र लेजंड खेळाडू भरपूर महत्वाचा आहे आणि प्रत्येक संघ मालक मॅच साठी नक्कीच चांगले पाहायला मिळत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून बेस्ट. ओहो, पहिलाच बॉल काठी काढली आहे, दांडी केली गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि हा लेजंड नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन डीके स्पोर्ट्स पाटील अवड संघ नक्कीच पाहायला मिळेल. कॅचचा कॉल, डीप मध्ये फिल्डर, कॅच ड्रॉप. एकच धाव फटका चांगला होता, प्रयत्न चांगले केले होते. दे ना, अजून दे. सांबार पण आहे, चटणी पण आहे, खरंच आहे. किती बाहेर आता? एकच धाव आली आहे. हो, शरीराचा वेध घेतलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. थोडंसं स्पीडअप ठेवा. नक्कीच जिथे गोलंदाजीमध्ये बनपुरी स्ट्रायकर संघाकडनं थोड्याशा चुका झाल्या. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. लेजंड खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत. संतोष वीर, काय जबरदस्त गोलंदाजी. 40+ खेळाडू आहेत आणि अजूनही अनुभव गाठीशी असताना मात्र पाहायला मिळतोय आणि जबरदस्त गोलंदाजी संतोष वीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज अनेक स्पर्धा त्यांनी त्यांचा काळ गाजवलाय, परंतु आज आपण पाहायला गेलं तर या मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजीमधून चांगलं प्रदर्शन देत असताना मात्र संतोष वीर यांना आपण बघितलं आणि चांगल्या टप्प्यावरतीची गोलंदाजी करण्यामध्ये नक्कीच सातत्याने यश मिळतं आणि तेच हे गोलंदाज संतोष वीर. गोलंदाजी स्ट्राईकवरती पुन्हा एकदा चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय प्रत्येक वेळेला आणि या मॅचमध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली. बॅटिंग लाईन देखील चांगली राहिली आणि मानेगाव संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. बनपुरी संघ थोड्याशा फरकाने मागे राहिला. चुका काय झाल्या त्याची सुधारणा नक्कीच करा आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचकडे वळूया आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला आई मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरूड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान संघ मानेगाव संघ. चला या टॉससाठी 3 ओव्हरची मॅच. मी विनंती करेन संतोष दादा वीर, आपण या जरा मुख्य व्यासपीठावरती. बॉस तुम्हाला बोलवत आहेत.
कॅप्टन धोनी या. माणिकआउट कॅप्टन तुम्ही या प्लीज, पहिले या साईडला या. टॉस घेतो तुम्ही, मॅचला चालू करा. त्या डब्यातला अजून एक हे घ्या ना.